आपला 8वा अध्याय आणि या 8व्या अध्यायात शेवटचा भाग तोच आहे. भगवान अवधूत यदुराजांबरोबर संवाद साधताना कालच्या आपल्या निरूपणाचा विषय होता की मानवी जीवनामध्ये पिंगलेचं आख्यान जे आहे ते फार चिंतनीय आहे खरंच. आणि त्याच्यामध्ये कालचा विषय असा होता की माणसाला सगळ्यात जास्त अखंड त्रास देणारं कोण आहे तर त्याची वासना. आणि ती वासना जर सद्वासना राहिली तर आनंद चालू, पण ती वासना सद म्हणजे भगवंताच्या पासून दूर असणारी, भगवंताची नसणारी जर असेल तर तिच्या इतकं त्रास तुम्हाला कोणीच देत. म्हणून ती वासना नाश कोण करेल तर वैराग्य. वैराग्यानेच ती नाश. वैराग्य कशाने निर्माण होईल हा दुसरा प्रश्न. तर वैराग्य निर्मितीसाठी स्वतःच साधन आणि सत्संग, सत्संगादी सत्संगातून साधन निर्माण होईल. आणि त्या सत्संगातून निर्माण झालेलं सत्साधनच तुमच्या वासनांची पहिल्यांदा क्षीणता, वासनेला क्षीणता आली. आणि वासनेला क्षीणता आली तर ती वैराग्याची निर्मिती. म्हणून वैराग्य वासनेचा नाश करतं. आणि नाथ महाराजांचं स्पष्ट असं सांगणं आहे की ज्या बुद्धीमध्ये वैराग्य नसतं त्याला आधी आणि व्याधी दोन्ही बाधतात, अखंड जन्मभर बाधत राहतात. मानसिक तरी त्रास नाही तर शारीरिक तरी त्रास. त्याचं सूत्र ते म्हणाले की वैराग्य फार गरजेचं आहे. आणि वैराग्य हे तुम्हाला सत्संगातून सत्साधनेतूनच निर्माण होणार आहे. नाथांचा नवे भगवंताचा सुद्धा या सगळ्या 11व्या स्कंदामध्ये एकच उद्देश आहे की मनुष्य त्याच्या खऱ्या स्वरूपात मनुष्याने राहावं. मनुष्याला खरा त्याचं जे स्वरूप आहे ते आनंद स्वरूप आहे, त्यांनी कायम त्या आनंदामध्ये राहावं. म्हणून हे सगळं ते आपल्याला सांगतात. पुढे ते म्हणाले की ज्याला अनुताप होत नाही म्हणजे पश्चाताप ज्याला होत नाही त्याच्या अंतःकरणात विवेकच उत्पन्न होत नाही. म्हणजे मनापासनं पश्चाताप होणं, मनापासनं मी केलेल्या वाईट कर्माचं जर बोचणी नसेल तर तुमच्या आयुष्यात प्रगती होणारच नाही. प्रगती होणार नाही म्हणजे तुम्हाला सुख मिळणारच नाही. पैसा असू द्या, प्रतिष्ठा असू द्या, काही जगातल्या सगळ्या वस्तू जरी तुम्हाला प्राप्त झाल्या तरी समाधान, आनंद प्राप्त होणार नाही. कशामुळे प्राप्त होणार नाही तर म्हणाले पश्चाताप जर अंतःकरणात नसेल, अनुताप अंतःकरणामध्ये नसेल तर होतं काय तर म्हणाले त्याच्यामुळे विवेक उत्पन्न होतो. आणि विवेक उत्पन्न झाला नाही तर मनुष्य असंख्य चुका या जन्मभरामध्ये करत राहतो. आणि एका चुकीतून म्हणजे एक गाठ पडली ती सोडवायला जाव, एक गुंता झाला, विवेक नसेल तर दुसरा गुंता, तिसरा, अशा गुंत्यांमध्ये तुम्ही अडकून पडता. आणि शेवटी काय म्हणतात त्याला, मरणप्राय यातना मानवी जीवनात सगळी सुख जवळ असताना तुम्हाला प्राप्त होतात. सूत्र पुन्हा तेच, सत्संग, सत्साधना, आनंदाचा मार्ग. तुम्ही त्याच्यापासून दूर जाता कारण तुमच्याकडे सत्संगाचा खरा आधार नाही. खरी तुम्हाला अनुताप होत नाही. वाईट वाटलंच पाहिजे आपल्याला. त्या 24 तास मी सकाळपासून उठले रात्री झोपेपर्यंत पण नुसता प्रपंच मी केलेला आहे, नुसता प्रपंच, काहीच केलं नाही. याचं दार त्याचं दार मेल्या माझ्या तोंडात, मराठी खेड्यामध्ये म्हण आहे बघा. याचं दार त्याचं दार मेल्या माझ्या तोंडात म्हणजे ह्या वासनेतून त्या वासनेत त्या प्रपंचाचीच काम आहे. याचं दार त्याचं म्हणजे अक्षरशः प्रत्येक नाही काय पाहत नाही. काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं काम झालं की ते माझी वाट पाहत आहे. आपल्या घरामध्ये अधिष्ठान आहे ना, आपण अनुग्रह घेतलाय ना, आपण महाराजांच्या घरात राहतोय ना, आपण त्यांना आपल्या घरात स्थापन केलंय ना, आपला प्रपंच आपण त्यांच्या चरणी वाहिलाय ना. आपण असं म्हणतो ना की आमच्या घरचे प्रमुख महाराज आहेत. सकाळी उठल्यापासून, सकाळची सडा रांगोळी झाल्यापासून दुपारचे 12 वाजले तरी मी महाराजांसमोर जर गेलो नसेल, बोललो नसेल, भेटलो नसेल मी त्यांना, म्हणजे हे पुरुषांना आणि स्त्रिया दोघांनाही सारखंच लागू. विशेषतः पुरुषांना तर जास्तच आहे.
त्यांना सडा नाही, रांगोळी नाही, काही नाही, चहा नाही, पाणी नाही, हातात पेपर, हातात चहा, लोडला बसलेले. हे झालं का ते झालं का? पूजा कोण करणार? कितीतरी सन्माननीय महाशय असतात, पूजा नाही, आपण नाही पूजा करू. अरे हे 3 वेळा डिश यांची मोठी, ताट यांना मोठं, 3 वाट्या जर श्रीखंड केलेला असेल तर 2 वाट्या यांच्या नावाचं, उरलं सुरलं तर माऊलीला. मग तिचं पुन्हा नाही घ्या तुम्ही, तुम्हाला जास्त यांना काय कमी आहे का? त्यांना आवड खाली उलट्याच होतात की काय? इतके लाडावून ठेवले मायनी आणि नंतर बायनी. पूजा करायला तयार, पुरुषांनीच पूजा केली पाहिजे, करायलाच पाहिजे. नसेल करत तर लावा कामाला. काय कसं पुण्य मिळणार? अर्ध पुण्य कशा? यांनी जर सगळे तिकडे उद्योगधंदे केले तर त्यातून काय पुण्य आपल्या वाट्याला येणार आहे? ती माऊली सकाळपासून गृहस्थाश्रमाची 80% कामं तिला दिली आणि त्या कामांमध्ये, त्या प्रापंचिक कर्तव्यांमध्ये तिला देवाजवळ जास्त बसायला मिळणार नाही, म्हणून या श्री खंडोबानी जास्त पुण्य केलं पाहिजे. तेव्हा ते अर्ध तिकडे जातं. त्याच्यामुळे ते जास्त दिलेले त्यांना, की तुम्ही नाही, तुम्ही ही बाजू पहा. ज्या घरातली गृहिणी पूर्ण वेळ आपल्या प्रपंचासाठी, म्हणजे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, कुलधर्म कुलाचारासाठी देते, तिला नामाला, तिला साधनेला वेळ नाही, म्हणून त्यांचं अर्धपुण्य तुम्हाला, हे सत्यच आहे, कारण त्याचं कारणच ते आहे, नाही का? असो, तो विषय नाही. आपला विषय असा चालला होता की विवेकच उत्पन्न होत. हे सगळी विवेकाचीच उदाहरण आहे, विवेक नाहीच. आपण जर दोघं त्या प्रपंचरूपी रथाची 2 चाकं आहोत, तर ती सारखी चालली पाहिजे. त्याच्याशिवाय कसा प्रपंच उत्तम होईल? म्हणून ते म्हणाले की ज्याच्या अंतःकरणामध्ये अनुताप नाही, ज्याला पश्चाताप होत नाही, मनापासून वाईट वाटलं पाहिजे. की महाराज सकाळपासून नुसता बसलो, 4ही माळा झाल्या नाही, इतकं मनापासून, रात्री झोपताना तरी वाटलं पाहिजे, सगळी कामं झाली प्रपंचाची, संध्याकाळी झोपताना तरी वाईट वाटलं पाहिजे की महाराज आज दिवसभर नुसत्या प्रपंचात गेला हो, असं वाईट वाटून झोप उडायला पाहिजे. झोप आपली उडते, पण प्रापंचिक ताणामुळे, भगवंतासाठी उडत नाही. म्हणून ते काय म्हणाले की अनुताप, पश्चाताप आयुष्यामध्ये फार. ज्याला पश्चाताप झाला त्याच्याच अंतःकरणामध्ये विवेक म्हणजे सदविचार, की आता हा प्रश्न निर्माण झालाय माझा, पण याच्यातून मार्ग कसा निघणार आहे? तुम्ही सकारात्मक विचार केल्यानंतरच त्या सकारात्मक विचाराला परमार्थामध्ये विवेक असं म्हणतात. आणि ते म्हणाले की विवेक निर्माण झाला नाही तर विवेकहीन मनुष्य वासनारूपी दोरीने बांधला जातो. ज्याच्याकडे विवेक नाही ना, सारख्या वासना. म्हणजे हे कुठपर्यंत आहे सज्जनो? अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. वृद्ध माणसं सुद्धा, म्हणजे एका कीर्तनकार म्हणजे सगळ्यात वाया गेलेली जमात कोणती असते? ज्येष्ठ नागरिक म्हणाले. दिसत नाही तरी व्हॉट्सअप पाहायला तयार. काय करणार? त्यांच्या काळात काही नव्हतं. म्हणजे जाता जाता पाहायला मिळालं पाहूनच घेत. सगळ्यात जास्त म्हणजे हा निंदेचा प्रकार नाही, बरं, मला फक्त एवढंच सांगायचं, सगळेच तसे मला एवढंच सांगायचं की ती वासना, ती माया इतकी तुम्हाला आकर्षून देते ना, की थोडा मोठ्यांना ते विश्वामित्र सारख्याला सांभाळता नाही आलं म्हणून आपण त्या मागेच जावं असं नाही, निश्चित नाहीये. म्हणून ते म्हणाले की विवेकहीन माणूस वासना रूपीने इतका बांधला जातो आणि संसाराचा शेवटी गुलाम बनतो. नाथांना म्हणायचंय की तुम्ही लक्षात ठेवा की हा संसार आहे, कर्तव्यापुरता ठेवा बस. तुम्ही काय जाणून घ्यायसाठी आलात सज्जन हो, तर आपण आपलं खरं स्वरूप म्हणजे अखंड आनंदात, कोणत्याही परिस्थितीत आपण आनंदात, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे हे म्हणण्यासाठी नाही सज्जन, हे आपल्याला आचरणात कौतुक पाहे संचिताचे. का झालं असं? आपल्या सगळ्यांच्या मनात एक असंच नेहमी येत, आपल्या सगळ्यांच्याच त्यांना एवढी पेन्शन बसली, आम्हाला फारच कमी बसली, माझ्याच वाट्याला हे कसं काय? किती वेगवेगळे प्रश्न येतात पाहत. कितीपासून सगळ्यांचं सारखं आहे, कोणीच नाही. म्हणून समर्थांनी फारच म्हणजे संतांच्या बाबतीत काय ब्रह्मज्ञान झाल्यानंतर प्रत्यक्ष रामरायांनी समर्थांना सांगितलं की नाही, ब्रह्मज्ञान झालं, तुझा उद्धार झाला, पण इथेच थांबू नकोस.
ते म्हणजे झालं माझा, तुम्हाला मिळाले, तुम्ही मला माझा माझा देह तुमच्याकडे अर्पण करून द्या म्हणाले रामदास स्वामी म्हणाले. तेवढे त्याच्यासाठी ब्रह्मज्ञान दिलं. आता इथून निघा, सगळा हिंदुस्थान पहा, आणि मग सगळा हिंदुस्थान पाहिल्यानंतर जे 205 मनाचे श्लोक तयार झाले त्यातला एक आहे की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना शोधून उपाय. का? मनात्वाची रे, कधीच वाईट वाटायची गरज का? मनात्वाची रे पूर्व संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त. म्हणजे सुख जैसी स्थिती आहे तशा परी राहील, कौतुक पाहे संचित. ओके, काय तू ठेवशील ते काय असं आहे का? ओके, सांगणं सोपं आहे, हे आपल्याला जमायला थोडा त्रास होतो. पण नामानी सत्संगानी कोणाला लगेच साधतं, आपल्याला 5 दिवसांनी 6 दिवसांनी साधे, महिन्यानी साधे, पण साधतं बरं का? लगेच का नाही साधत? नाथांच्या बाबतीत विश्वंभर शास्त्री, मला तेच आठवलं की एवढं नाथांनी आपला जावई शोधताना काय कमी केली असेल का? वेदशास्त्र संपन्न विश्वंभर शास्त्रीनं आपली मुलगी दिली, झालं, तिला एक लेकरू झाले की विश्वंभर शास्त्री पायऱ्या चढून गेले नायकिनीच्या. काय वाचलं असेल नाथांना? विचार करा, ज्यांचा एवढा नाव लौकिक, त्यांच्या वाट्याला हे दुःख यावं. मग त्यातून हा अभंग बाहेर आला. आवडीने भावे फक्त हरी नाम घेसी, मग तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, सकल जीवांचा करीत तुला सांभाळ, सगळ्यांना सांभाळतो, तुला नाही सांभाळणार. आलाय प्रसंग, महाराजांच्या कृपेने जाईल. मग म्हणाले जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. नाथ स्वतःला सांगताय जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. त्या नायकिनीच्या पायऱ्या चढून गेले. म्हटले माऊली उद्यापासून कीर्तनाला या. तिला म्हटले नाही की आमचे जावई तुमच्याकडे येतात. 8 दिवस कीर्तन ऐकले. त्या माऊलीने सांगितलं विश्वंभर शास्त्री, आता याच्या पुढे तुमचं माझं नातं बहीण भावाचं होईल, जे झालं ते झालं, आता नका येऊ माझ्या. विश्वंभर शास्त्रीला त्या क्षणी अनुताप झाला, खऱ्या अर्थाने अनुताप. अनुताप झाल्याबरोबर काय झालं? विवेकाची निर्मिती झाली. अरे, परवाचा विषय झाला ना आपला. अनुतापाचे 2 प्रकार आहे. पहिले, आतापर्यंत मी जे करायला पाहिजे ते नाही केलं, जे नको करायला ते मी केलंय, आणि विवेक आणि वैराग्य मी वापरलं नाही. ह्या 2 गोष्टी जेव्हा अनुतापातून सज्जन होईल, पश्चाताप झाल्यानंतर ही गोष्ट वाटते ओके चुकलो मी, पुन्हा नाही करणार. महाराज म्हणाले माय रामाच्या पायावर पाय ठेव आणि सांग की मी पुन्हा असं नाही करणार, तुझं पाप मी घेतलं. आता ते महाराज होते म्हणून घेऊ शकले त्या राणीचं पाप, पण सूत्र, जीवनाचं सूत्र महाराजांनी सांगून ठेवलं की झालं. पुन्हा म्हटलं महाराजांना सांगितलं. भाऊसाहेब म्हणाले की ब्रह्मानंद महाराजांना की एका शब्दात आपल्या महाराजांचं वर्णन करावं, ब्रह्मचैतन्य महाराजांचं वर्णन एका शब्दात करावं. म्हणजे दया सिंधू. बर, पुढे केव्हा तरी बोलताना महाराजांना प्रश्न विचारले की महाराज इतके तुमचे शिष्य आहेत, अनुग्रह दिला, शिष्य केला, मी काय सद्गुणाचा पुतळाच तयार थोडी होणार? होतच नाही, शेवटपर्यंतही होत नाही कधी कधी. तर ते म्हणाले महाराज इतके काही लोक असे गुन्हे करतात, असे पापाचरण करतात, तुम्हाला त्यांच्याविषयी कसं काही म्हणजे तुम्ही सगळ्यांशी प्रेमाने दया सिंधुत्वाने कसं वागतात? महाराज म्हणाले काय तत्वज्ञान किंवा तत्वज्ञानापेक्षा ना आतला जो गाभा आहे मुळात, तो गाभाच प्रेमाचा. म्हटले ना माझ्यातलं जर प्रेम काढलं भाऊसाहेब तर मी नाहीच आहे. तसं म्हणाले तो जीव, ती व्यक्ती जेव्हा चूक करते, पाप करते, तेव्हा त्याचं कारण काय मला माहिती आहे. त्याचं कारण एक तर अज्ञान, अज्ञानातून ती त्याची चूक करते. आज नाही उद्या सुधरेल हा माझा भाव असतो, आणि दुसरं ते माझं लेकरू आहे. मातृत्वाला सगळ्यात जास्त किंमत, किती मोठा गुन्हेगार असू द्या जगातला, त्याच्या आईला विचारा तुमच्या मुलाविषयी तुमचं मत काय, किंवा त्यांनी हा गुन्हा केला बॉम्बस्फोट, दाऊद इब्राहिमच्या आईला विचारलं असेल काय बोलली असेल समजा. नाही तो तसा नाहीच आहे हो, ते असं झालं म्हणून ते तसं झालं.
त्याचं सूत्र जेव्हा ड्रोन मधून तुम्ही पाहाल, म्हणजे महाराजांच्या दृष्टिकोनातून जेव्हा पाहाल, अज्ञान आहे, समजलं उमजलं नाही का. तर हे महाराजांचं, हे तुम्हा आम्हाला कसं आज आज नाही जमणार. आपलं ते अंतःकरण नाही, तितकं प्रेम आपल्याला नाहीच आहे. किंबहुना त्याहीपेक्षा समजल्याचं आणि उमजल्याचं जे अंतर आहे ते माझ्या तुमच्यामध्ये सुद्धा आज आहे. कारण तेवढं साधन आज नाही, तेवढी स्पिरिच्युअल मॅच्युरिटी ज्याला आपण म्हणू, तेवढी आध्यात्मिक परिपक्वता आज आपल्याकडे नाही. म्हणून ते म्हणाले की पश्चाताप हा खरा जर झाला तर मनुष्य मध्ये विवेक निर्माण होईल, म्हणजे सद्बुद्धी निर्माण होईल, तरच तो चांगला आहे. आणि त्याच्याशिवाय मात्र प्रगती नाही. मनापासनं वाईट वाटलं पाहिजे, नाही महाराज इतकी वर्ष झाले अनुग्रह घेऊन आजही नामामध्ये मन लागत नाही, आजही प्रपंचात मी इतका गुरफटलेलो. म्हणून महाराज त्याच्यावर आपल्याला म्हणाले, मला खऱ्या प्रापंचिक माणसाच्या दुःखाची, अडचणींची, प्रपंचातल्या जाणीव आहे. पुढे म्हणाले, मध्यमवर्गीय माणूस त्याचं सगळंच मध्यम असतं म्हणाले. त्याचं पाप मध्यम, त्याचं पुण्य मध्यम, त्याचं साधनही मध्यम असतं म्हणाले. हे सगळं लक्षात घेऊन मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कसेही असा भगवंताच्या नामाला सोडू नका. दुसरं म्हणाले, तुम्ही जर असं केलं तर तुमचा हात रामाच्या हातात. पण पुन्हा त्यांनी सांगितलं 3 गोष्टी. एक, तेवढं पाळा, नीती, कर्तव्य, आणि हे सगळं करत असताना भगवंताला विसरू नका. आणि हे सगळं सज्जनो, या 3 गोष्टी जेव्हा आपण हे सगळं नाथ भागवत असताना लक्षात येतं, महाराज म्हणतात तेच नाथांचं जे सांगणं आहे तेच महाराजांचं सांगणं. की म्हणाले की ज्याच्या पायामध्ये ममतेने आवडलेली देहबुद्धीची बेडी असते, तो सारखे रात्रंदिवस देह सुखाचं चिंतन करतो. इतकी ममता, इतकी त्या वासनांविषयी आहे म्हणाले. आणि वय झाल्यावर शरीर जर्जर जरी झालं तरीही त्याला विवेक सुचत नाही. म्हणून महाराज म्हणाले, बालपणी आणि तारुण्य काळात जर आपण सहजतेने वागून नाम घेतलं तर त्याचा उत्तरार्ध, त्या व्यक्तीचा म्हणजे त्याचा उतार काळ, त्याचा वृद्धापकाळ अगदी सहजतेने भगवंताच्या नामामध्ये जाऊ शकतो. म्हणून आपली कायम दडपण आहे की सगळी छोटी छोटी मुलं त्यांना घेऊन उपासनेला आपण सगळे आलो पाहिजे. आज नाही, उद्या, उद्या, आणि खरोखर गुरुवारी महाराज आपल्याला खूप सांभाळ. पण काय होतं माझ्यासारख्याच, जाता जाता गाडीवर डॅश लागली, झाला फ्रॅक्चर. बापरे, महाराजांच्या तर गुरुवार झाले, मी कधी चुकवला नाही, इतकं नामस्मरण करतो, माझा प्लास्टरच झालं माझ्या पायात. अरे, महाराजांनी किती सांभाळलं आपल्याला माहित नसतं. सगळं खूप सांभाळतात महाराज. पाय पूर्ण तुटूनच जाणार होता किंवा आपण तिथेच जाणार होतो. ते कमी 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 करत करत त्यांनी त्या प्लास्टरवर हेअर फ्रॅक्चर, काय म्हणाल की कोणतं फ्रॅक्चर, तिथपर्यंत महाराजांनी आटोपलं. हे आपल्याला अदृश्यातलं कसं, सूक्ष्मातलं कसं कळणार. शेवटी नाथ म्हणाले ते जैसी स्थिती, हा याच्यासारखा आधारच नाही. जैसी स्थिती आहे तैशा परिवार, ऍक्सेप्टन्स, स्वीकार अवघड आहे. कारण काय, पुन्हा सांगतो, तेवढी स्पिरिच्युअल मॅच्युरिटी नाही, तेवढी परिपक्वता आज नाहीये. नाम झालंय बऱ्यापैकी, थोडं काय असेल ते त्यांचं आणि आपलं आपल्यालाच माहित असतं. मी तर म्हणतो त्यांच्यापेक्षा आपलं आपल्याला कळतं की आपण किती नाम घेतलंय, कोणत्या क्वालिटीने घेतलं, किती दिवस झाले घेतोय, आणि आपल्या अपेक्षा काय, नाही का. एक सत्यनारायणाचा संकल्प करायचा, नाही का, त्याला आणलेली फळं, हळी, खोबरं, ते ब्राह्मणाला देताना दक्षिणात झालेलं तोंड वाकडं, सुपाऱ्या लाल, पूजेच्या सुपाऱ्या द्या, त्या किती आहेत, त्या 100 रुपये द्या, पूजेच्या 80 रुपये, 50 रुपयाला द्या. आणि संकल्प, मम आत्मना स्मृतियुक्त चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थम प्राप्य लक्ष्मी चिरकाल स्थित्यर्थम, अप्राप्य लक्ष्मी प्राप्त्यर्थम, प्राप्य लक्ष्मी चिरकाल स्थित्यर्थम, सकल चतुष्पद, द्विपद, अमके पद, 100 पद सगळे व्यवस्थित राहावे. आणि मग संकल्प, आपण काहीही न करता भगवंताला नवे नवे महाराजांच्या बाकीचं सोडूनच, केवढ्या आपल्या डिमांड्स असतात. आणि जर मागे वळून पाहिलं
तर आपल्या कल्पनेपेक्षा डिमांड्स त्यांनी, आणि त्या मनात आपण केलेलं, त्यांना हवं असलेलं आपण असं काय दिलं. गेलो तो खेरडाला, मी यावर्षी 13,000ची पावती केली. हळूच आईच्या वर्षश्राद्धाला, हळूच वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ, म्हणजे 13 वेळेला तिथे अन्नदान, 13 वर्ष होणार, त्या 13,000ची पावती. बर, त्या पैशाची त्यांना काही गरज आहे का मला सांगा. मग ते पैसे आपण निर्माण केलेत का? आपल्याकडे 13,000 येण्याची पात्रता खरंच आपली आहे का? 13,000 माझं सांगतोय बरं का, हे सगळं मी माझं सांगतोय अगदी प्रामाणिक, की मी पैसे कुठून देणार? करता करविता त्याला आपण काय देणार? त्याला जे पाहिजे ते तर आपण देतच नाही. महाराज म्हणाले फक्त नाम, रिकाम्या वेळात नाम घ्या, तुमच्या जवळ तुमच्या नामाच्या राशी जमा होतील, आणि त्या नामाच्या राशीच्या पुण्यावर भावी जीवन तुमचं आनंद. असं सज्जनो, आपला विषय असा झाला की वय जरी झालं, शरीर जर्जर झाले, तरी माणसाची वासना सुटत नाही, आणि जोपर्यंत तो वासनेमध्ये आहे तोपर्यंत त्याला सुख लागणं शक्य नाही. जगातल्या सगळ्या वस्तू प्राप्त वासनेत गुंतलेलं त्याचं मन वृद्धापकाळी सुद्धा पैशाचं चिंतन करतं. शरीर सुखात, शरीर थकलेलं आहे, त्याला काहीच नाही. म्हटलं तुम्हाला एवढंसा बेसनाचा लाडू करते ग, जाता जाता त्या माईला माऊली करून आणून यांना नुसता जवळ दिला, वास आला आणि प्राण सोडले. अंत्यमती सागती म्हणावे तर काय करावं? अंत्यमती मग बेसनाचा लाडूच का? मग पुढच्या जन्मात बेसनाचे लाडूच विकणार आहेत का? हे का तयार करणार आहेत? काय नाही, कुठे वासना. म्हणून म्हणलं ना, ते जे महाराज जे म्हणतात ना, ते एका वाक्याला सुद्धा किती महाराज म्हणजे तुम्ही अखंड नाम घेत राहा रिकामा वेळ. कारण कोणत्या वेळेला तुम्ही जाणार आहे तिथे गेले, समजा काही लोकांची तिथे मृत्यू होतात, काय कारण ते ठरलेलं, कोणाची जागा, कोण कुठे असणार, कोण तुमच्या बरोबर असणार, कोण तुमच्या बरोबर नसणार. आयु कर्मच विद्यांच विद्या निधन एवच पंचयितानि विलिख्यन्ते गर्भ बिंदू समाचरेत. गर्भ, आईच्या पोटात गर्भाचा बिंदू स्थापन झाला त्याच वेळेला ठरलं की याचं आयुष्य किती आहे, हा किती शिकणार, हा किती पैसा मिळवणार, हा याचं निधन कुठे आहे, निधनाच्या वेळेस कोण आहे, कोण नसणार, सगळ्या गोष्टी ठरलेल्या. म्हणून आपण एवढाच विचार करावा की नाथ महाराज जे म्हणाले की संपूर्ण मानवी जीवन हे प्रारब्धाच्या अधीन आहे, ते सगळं लिहिलेलं आहे. मग तुम्ही तुमच्या वाट्याला आलेलं कर्तव्य करा. सांगून पाहायचं. नाथ महाराजांनी मुलीला समजून सांगितलं, जावायला समजून सांगितलं, स्वतःच्या मुलाला समजून सांगितलं, स्वतःच्या बायकोला समजून सांगितलं. ज्या मुलाला इतकं स्पेशल कोचिंग दिलं, घरी पंडित त्यांना शिकवायला जा हरी नावाच्या मुलं, तो विद्वान झाला, वयाच्या 16व्या वर्षी संस्कृत बोलायला लागला. बरं, त्याला संस्कृत शिकवणारे नाथ महाराज, आणि तो म्हणाल तुम्ही हे प्राकृतात लिहू नका, हा ग्रंथ लिहू नका म्हणले हरिभाऊ. आणि तुम्ही हा मराठीत ग्रंथ लिहायला म्हणून तुम्हाला बोलत नाही, आणि वडिलांना सोडून गेला. काय आता नाथांसारख्या माणसाच्या जीवनात असे प्रसंग. म्हणून संतांची चरित्र आपल्याला सगळं शिकवतात, सगळं शिकवतात. बडजी बापू हैदराबादला एवढा मोठा संत महापुरुष, दर एकादशीला रात्र जेवणात, साधन द्वादशीला मोठी पंगत, द्वादशीची पंगत बसली, सकाळी पंक्ती सुरू झाल्या, संध्याकाळपर्यंत. मुलगा त्याला दादा म्हणायचा, त्याला ताप आला त्याला रूम मध्ये ठेवलं. पंगत वाढलेली, तेवढ्यात हळू 2 दिवस झाले ताप आलेलं दशमीपासून. एक जण आला हळूच बडजी बापूंना म्हणा, बापूजी काय, दादा गेला म्हणाले. पंगत वाढलेली मोठी इकडे, म्हणजे पटकन दार लावून घ्या, लोक जेवायला बसले. पंगत झाल्यानंतर यथाविधी तेवढी पंगत झाली, मग सांगितलं तुम्ही पाहून, सगळ्यांना सांगितलं तुम्ही करा, दादा गेलाय आमचा. एकच वाक्य बोलले, संगत चांगली होती पण ऋणानुबंध एवढाच, अंतिम संस्कार करून. संतांच्या जीवनात सुद्धा असे प्रसंग आहे, आपल्या जीवनात येतात, त्याला काय. तरीही त्या मानाने आपण बरेच म्हणावे. ते म्हणाले की विवेक हाच, ओके ही गोष्ट घडली, आता काय. महाराजांचं पहिलं वाक्य बघा प्रवचनामध्ये कितीतरी वेळा, धीर सोडू नका.
प्रसंग कुठलाही येऊ द्या, नामाला सोडू नका. पहिल्यांदा धीर सोडू नका, धीर सोडू नका, नाम घ्या. काय होईल? जे झालंय याच्यातून आता काय करायचं याची सद्बुद्धी नाम देतो, म्हणजे मीच देतो. महाराज म्हणाले ते नाम देतो म्हणजे कोण? महाराज. महाराज आणि नाम काही वेगळेच नाही. येतो प्रसंग, येतो महाराज म्हणाले, पण धीर सोडू नका म्हणाले, नामाला सोडू नका. पुढे म्हणाले लोभ, निंदा, द्वेष, मोह, अभिमान या विकारांनी भरलेलं आपलं मन संसारात दुःखाने होरपळून जातं. अशा प्रकारे मनुष्य वैराग्यापासून जे दूर राहणारे लोक असतात ते देहाच्या बंदिवासात राहून सारखी दुःख भोगत राहतात. नाथांना एवढंच सांगायचं की या षड विकारांपासून दूर राहा, हळूहळू आनंदाच्या बाजूने तुम्ही या. पुढे म्हणाले अत्यंत नीच आणि निंद्य कर्म करणारे. शेवटचं फार सुंदर सांगितलं. आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने पिंगलाचं आख्यान आहे, देह विक्रय करणारी ती स्त्री आहे, पण म्हणाले अत्यंत नीच अत्यंत निंद कर्म करणारी पिंगला मात्र अनुतापाने म्हणजे पश्चाताप तिला झाला. इतके वर्ष तो व्यवसाय केला, पण त्या रात्री, आता पुढे तिचं मनोगत आहे फार सुंदर आहे. तर ते म्हणाले त्या रात्री तिला पश्चाताप झाला आणि तो मनापासनं झाला, आणि त्या पश्चातापाच्या मुळे विरक्त झाली आणि आत्मनिष्ठेच्या जोरावर आपलं देहबंधन तिने तोडून टाकलं आणि वैराग्याने निर्मळ झालेली पिंगला सज्जनो मनामध्ये तिच्या परमार्थाचे खरे विचार स्फुरायला लागले. हा जो अनुताप आहे, हा जो पश्चाताप आहे, हा पश्चाताप पिंगलेला इथपर्यंत घेऊन जातो की नाही मी जे केलं, काय काय केलं. तर म्हणाले ती स्वतःशी आता बोलायला लागली. तिचं अंतःकरण इतकं स्वच्छ आहे. आता बघा म्हणजे आपल्यापैकी अनेक जणांनी शिवलीलामृत वाचलेलं असेल. शिवलीलामृताचा तो अध्याय, महानंदेचं आख्यान, त्याच्यामध्ये मला ते सगळं वाचताना पुन्हा 33री ओळ आठवते. निज व्यापारी वर्तता आत्मबोधू न मिळे श्रीराम. देह विक्रय करून उदरभरण करणं हा तिचा व्यापार, हा तिचा व्यवसाय. पण त्याच्यामध्ये सुद्धा महानंदेचं चरित्र आपल्याला सज्जनो फार आदर्श असं ठरणार आहे. आदर्श मी असं काय म्हटलं की परमात्म्याने सगळ्यांना वेगवेगळ्या भक्तांच्या लिस्टमध्ये तुम्ही सामील होता. इतके भक्तांची वर्णन भारतीय पुराणांमध्ये सगळ्या प्रकारचे भक्त आहेत. आणि मग त्याच्यात लक्षात येते की आपण कोणत्या तरी भक्ताच्या कॅटेगरीत नक्की बसू शकतो आणि आपला उद्धार होऊ शकतो. नाथ महाराज म्हणाले की स्वतःशी चिंतन करायला लागली. आता आत्मनिष्ठेच्या मार्गावर चालत असताना स्वतःचं देहबंधन, देहबुद्धी कमी करायची. तेव्हा पिंगला विचार करायला लागली की मी मूर्खपणा, म्हणजे ती असं सांगते आणि ती सांगत असताना ते सगळं आपल्याला लागू होतं. ती म्हणते ती देह वासनांच्या मागे लागली. तिची वासना अत्यंत नीच जरी असली, आपण सुद्धा देह वासनांच्याच मागे लागून परमात्म्याला विसरतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराजांच्या प्रवचनात इतकं सुंदर सांगितलं की शत्रूशी भांडण झालं म्हणून तुमची गाडी चुकली काय, किंवा मित्र भेटला आणि त्याच्याशी गप्पा मारताना गाडी गेली काय, गाडी गेलीच ना. तसं कोणत्या कर्मामध्ये तुम्ही अडकलात हे महत्वाचं नाही. गाडी जाणं म्हणजे भगवंताला विसरणं, तुमचा आत्मोद्धार न करून घेणं. भगवंताला विसरणं म्हणजे काय? तुमचा उद्धार न करून घेणं. तुमचा उद्धार न करून घेणं म्हणजे तरी काय? तर अखंड आनंदाच्या स्थितीत तुम्हाला राहण्यासाठी भगवंतांनी जन्म दिलाय. त्याच्यासाठी 3-4 सूत्र सोपी सांगितली, तेवढी जरी जगात वापरली तर अखंड आनंद. आणि त्या आनंदाच्या मार्गावर चालत असताना ती असं म्हणते की मनुष्य मूर्खपणाच्या नादी मी लागले आणि मूर्खपणाच्या पायी लागून मनुष्य मायेच्या लटका विस्तार वाढवतो. पिंगलेचं वाक्य हे सगळं ती सांगत, स्वतःच्या मनाची कथा सांगत असताना हे आपल्यासाठी पण लागू की मनुष्य करतो काय की या लटक्या मायेचाच विस्तार खूप वाढवतो. नाही माझे नामकन हे इतका विस्तार आपण वाढवतो. आणि त्याचं सूत्र जर काही असेल तर पुन्हा ती वासनाच आपला हा विस्तार वाढवायला लावते. आणि म्हणाले की माणसाच्या मनाला हा विस्तार वाढवत असताना
घरबंद राहत नाही म्हणाले. कामसुखामध्ये रममान होऊन प्रत्येक जण अंतर्यामी भगवंताला विसरून जातो. वेगवेगळ्या प्रश्नात एकही वासना आहे. नाथ महाराजांसारखा सत्पुरुष इतक्या, आता 8 दिवस झाले आपला नुसता विषय सुरू, एकाच विषयावर नाथ महाराजांसारखा सत्पुरुष बोलतोय. कारण 16व्या शतकातली ती सामाजिक परिस्थिती होती. गावोगाव तमाशाचे फळ. त्याचं एक उदाहरण 1975 साली आलेला चित्रपट होता पिंजरा. हे मला त्याचं सांगायचं नाही, पण समाज म्हणजे सद्वर्तनी असलेला मनुष्य सुद्धा कशा प्रकारचा बिघडतो, कशा पद्धतीने तो भुलला जातो. जगदीश केबुलकरांसारखा एक मोठा कवी एका चित्रपटासाठी 110 गाणी किंवा पद लिहितो. 110, त्यातली 11 पद किंवा 11 गाणी त्यातली सिलेक्ट आहे. आणि त्यातला त्या सगळ्या गाण्यांमधली जर तुम्ही फिलॉसॉफी म्हणजे थोडं शांतपणे जर विचार केला तर सगळं भारतीय तत्व. मनुष्य कसा अडकत जातो, हा जीव कसा त्या मोहाच्या मागे जातो आणि कसा फसतो पिंजऱ्यातल्या पोपटासारखा, त्या पिंजऱ्यामध्ये कसा अडकतो, सगळं भारतीय तत्वज्ञान. तसंच होतं. व्यभिचार जरी नाही केला तरी प्रपंचात इतका गुरफटत जातो की तो भगवंतापासून दूरच जातो. सज्जन बघा ना तुम्ही, आपण इतक्या वर्षामध्ये खरं जर विचार केला की माझं वय आज इतके 50, 55, 56, 57 आहे, इतक्या वर्षात मी भगवंताला केवळ भगवंतासाठी किती वेळ दिला, की ज्याने हे उत्तम आयुष्य दिलं, ज्याने उत्तम शरीर दिलं, ज्याने उत्तम बुद्धी दिली, त्या भगवंतासाठी खर्च केलेला दिवस आणि आतापर्यंत माझं आयुष्य याचा हिशोब लावला 1% होणार. 1%च्या साधनेवर इतक्या वर्षाचं सुख, समाधान, प्रतिष्ठेचं, पैशांचं, सुखाचं आयुष्य त्याने आपल्याला दिलं. इथून पुढचं तरी आयुष्य अखंड त्याला दिलं, कुठेतरी 1-2% आपण त्याचा ऋणी होण्याचा प्रयत्न केला असं होऊ शकेल. म्हणून ते म्हणतात की इतका मनुष्य त्या वासनांच्या, विशेषतः कामवासनेच्या मागे लागतो आणि अंतर्यामी भगवंतापासून दूर जातो, त्याला विसरतो. हृदयातील आता पुन्हा पिंगला सांगते की हृदयातल्या त्या खऱ्या पुरुषाला म्हणजे त्या आत्मारामाला ती म्हणते, हृदयातल्या त्या शाश्वत पुरुषाच्या जवळ असून सुद्धा दृश्याच्या आसक्तीमुळे त्याचं अस्तित्व मला कळालं नाही का. सगळं आत आहे आणि आपण बाहेर फिरतो. बाहेर जिजीमाईचं ते एकच वाक्य, अगं बाहेर काय पाहते, सगळं आतच आहे ना. पिंगलेला असं वाटतं की ज्या परपुरुषाकडून मी कामवासनेचा, देहसुखाची इच्छा करत होते, खरा पुरुष तर माझ्या आतमध्येच आहे, जो माझा आत्मा राम आहे आणि जो मला कुठल्याही शरीर सुखापेक्षाही अत्यंतिक सुख जो मला देऊ शकतो. त्याच्या काही ओव्या आहेत, फारच स्पष्ट आणि स्वच्छ आहे. पुढे म्हणाले की त्याचं अस्तित्व मला का नाही कळालं. सारखे हे जे डोळे आहेत ना, बस डोळे, कान, ही बुद्धी, डोळ्याने पाहावं आणि बुद्धीने विचार करून कल्पना चित्रांच्या आधारे सुखाच्या कल्पना करत राहाव्या, त्याच्यात डुंबत जावं आणि हे सगळं अशाश्वताचं सुख भोगताना त्या अंतर्यामी असलेल्या खऱ्या आत्मारामाला, खऱ्या पुरुषाला मी कधी जाणलंच नाही. एवढा सात्विक विचार पिंगलेच्या मनात त्या रात्री येतोय सचिन. आणि तिच्याकडे पाहून अवधूत काय पाहतात, मी तुम्हाला तेच म्हणतो, त्या अवधूत पाहतात तिच्याकडे की तिच्या पापण्या सुद्धा रवत नाही. रस्त्यावरून पुरुष चालला म्हणजे आपण पापणी लोळेपर्यंत कोणी जाईल का, ही तिची जी नजर आहे. अवधूत विचार करतात, असं भगवंताकडे, अशी भगवंताची वाट आपल्याला कधी पाहता. अखंड तिच्या नजरेमध्ये ती शोधते आणि असा खरा शोध डोळ्याची पापणी न लावता परमात्म्याचा, सद्गुरूंचा जर सज्जन झाला, करता आला तर आपण कसे वायाच. पुढे म्हणाले
त्याच्याशी रममान झालं तर सर्व वासना तृप्त. त्या आतला माझा जो पुरुष आहे तो आत्माराम आहे, त्याच्याशी जर खऱ्या अर्थाने जर मी एकरूप जाऊ शकले असते तर मला बाहेरच्याची हौस करता नाही. तोच खरा सर्वांना रमन करणारा, रमविणारा असणाऱ्या त्याच्यामुळे सगळी खरी तृप्ती होते. हे पिंगलेचं चिंतन आहे सचिन. त्याच्या पुढे ती म्हणते, जे स्त्री पुरुष एकमेकांच्या मदतीशिवाय स्वतःची वासना पूर्ण तृप्त करू शकत नाही, ते इतरांना काय तृप्त करणार आणि इतरांना कसं निष्काम करणार? काय चिंतन आहे, विचार करा. एक स्त्री की जिने आयुष्यभर देह विक्रीचा व्यवसाय केला, तिच्या मनामध्ये इतके सुंदर विचार कसे काय येत असतात? नाथ महाराजांनी एकच गोष्ट सांगितली की असं तुमचं माझं होऊ शकतं, पण त्याचं सूत्र आहे खरा पश्चाताप. नाही, मला नाही कोणाला फसवायचं, आणि कोणीच फसत नसतं, फसतो आपणच. आपण नित्य पाहत असतो आपल्या घरी येणारी छोटी मांजर, डोळे लावून ती दूध पीत असते. ती डोळे लावून तिला असं वाटतं सगळ्या जगाने डोळे लावले, सगळ्या जगाचे डोळे उघडे असतात. त्या मांजरीला कसं काय? अगदी तेच तुमचं माझं व्यक्तिशः आपल्या बाबतीत होतं की आपण नेमके डोळे इकडे लावतो, अंतरात्म्याकडे न पाहण्याचं. सगळ्यांना आनंद देणारा खरा आत्मपुरुष, खरा आत्मा राम, ज्याला समर्थाने आत्माराम असं संबोधलंय, तो आत्माराम अंतःकरणामध्ये असताना मी इतर पुरुषाची का वासना केली? ते म्हणाले, ज्याच्या संगतीने अतृप्ती मात्र पदरात पडते आणि भय, शोक आदी व्याधी मागे लागून दुःखच असतं. आत्माराज म्हणाले, स्त्री पुरुष एकमेकांपासून जी अपेक्षा करतात त्याच्यातून काय शेवटी पडतं? तर हे अशाश्वताच्या नादी लागून माणूस आपलं दुःख आपणच निर्माण करतो. हा तर आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की जे शाश्वत नाही त्याच्या मागे असंख्य वेळा आपण लागतो. नाही, नित्य त्याच्या मागेच. रोज कुठेतरी हे चिंतन नाही झालं. आता म्हणजे अगदी घर झालं, गाडी झाली, ही गाडी झाली, ती गाडी झाली, 3 वेळा गाड्या बदलल्या. कोणत्याही गाडीत बसलं तर केवढं सुख आहे, आणि आपल्या गाडीत बसल्यावर दुसऱ्याची गाडी पाहिली की पुन्हा वासना तिथे जाते. याचं सूत्र, याचं मूळ कुठे आहे? ही अभिलाषा आपली किती दिवस अशी वाढत राहणार आहे? ती कधीतरी थांबणार आहे का? नाही. का नाही? तर त्याचं सूत्र आहे असंख्य, अखंड, अविरत आपण दृश्याच्याच मागे लागतो. नाथ महाराज म्हणाले, तसं करू नका. सकल संत हेच सांगतात की ही तृप्ती कधीतरी अनुभवा. पुढे म्हणाले, त्यातल्या त्यात व्यभिचारी माणूस हा अतिशय नीच समजावा. नीच. माणसाने आपल्या देहाकडे जर सूक्ष्मपणे पाहिलं, सगळे चिंतन तिचं आहे बरं का, पिंगलेच. ती म्हणते, स्वतःच्या विषयी सांगते की मी किती नीच आहे. तिला आज कळलं, इतक्या वर्षानंतर कळलं. ही खूप खूप पाप केली. त्याच्यात वर्णन आहे, ते तुम्ही घरी जाऊन 8व्या अध्यायाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ओव्या वाचा, सहज लक्षात येईल. मला सांगताना थोडा संकोच, फक्त त्याचा मतितार्थ, सूत्रार्थ मी तुम्हाला सांगतो, सारार्थ सांगतो, सारामृत सांगतो. ते म्हणाले, माणसाने, पिंगला म्हणते की माणसाने स्वतःच्या देहाकडे पहा. हे सांगत असताना तिला हे पण म्हणायचं की पुरुष ज्या पद्धतीने स्त्रीकडे पाहतो किंवा ज्या वासनेने स्त्री पुरुषाच्या देहाकडे पाहते, त्या कामयुक्त नजरेतून एकमेकांकडे पाहत असताना पिंगला सांगते की तुमचा देह काय आहे सूक्ष्मपणे पहा. हाड, मास, मासांचे गोळे, ज्या मासांच्या गोळ्याकडे पाहून तुम्ही काम प्रवृत्त होतात ते मासांचे गोळे. सांगाडा आहे आणि वरवर सुंदर गोरगुंट दिसणाऱ्या रूपाच्या अंतर्यामी असलेल्या शरीरामध्ये केवळ घाणीचं साम्राज्य आहे. जन्म समास दासबोधांचा वाचून पहा, सगळ्यांनी वाचावं. की मनुष्याचा जन्म ची प्रक्रिया समर्थांनी सांगितली. कोणत्याच मेडिकल कॉलेजमध्ये ते गेलेले नव्हते. ती वाचल्यानंतर रात्रभर तरी आपल्याला झोप न आली
तर आपण कोणत्या तरी सन्मार्गावर आहे असं समजावं, असं माझं स्पष्ट मत आहे. ते वाचूनही झोप आली तर मग बरंच अजून वेगवेगळ्या प्रकारच्या त्या घासण्या आणूनच घासायचं काम. इतकं स्पष्ट स्वच्छ, किती घाण. ती म्हणते की माणसाने आपल्या देहाकडे जर सूक्ष्मपणे पाहिलं तर त्याला दिसेल त्या अति घाणीने भरलेला आहे, आणि त्या घाणीने भरलेल्या देहाकडून आपण सुख घेण्याची धडपड करणं म्हणजे अत्यंत किळसवान आहे. कुणाचा विचार आहे हा? या पिंगलेने अनेक वर्ष अनेक वेळेला देह सुखासाठी हा तिच्या अनुभवातून आलेला सात्विकतेचा हुंकार आहे. आपण तेवढा लक्षात घ्या. नाथ महाराजांसारखा सत्पुरुष जर एवढ्या ओव्या याच्यावर लिहित असेल तर खरोखर हा काहीतरी गंभीर विषय आहे, किंबहुना तो साधकांच्या मार्गातला फार मोठा विषय. पुढे म्हणाले, देहातून कितीही सुख मिळवण्याचा प्रयत्न केला, फार सुंदर सुद्धा मनाची तृप्ती होत. कितीही वेळा तुम्ही आंब्याचा रस, नाही काल झाला होता पण आज घरोघरी उन्हाळ्यात बाकी आंबे सुरू झाले ना, आमच्याकडे शेवटपर्यंत ऑगस्ट पर्यंत आंबे आणले जातात. त्याचं कौतुक करावं का काय? एकदा आंबा आमच्या यांना तोंडाला लागला ना की मग ऑगस्ट पर्यंत आंबा लागतोच. बापा बापा, 35 घ्यान ओवाळा, आता दुसरं काहीच नाही. किती वासना, किती. आज खाल्ले तृप्त व्हा. आंब्याचं उदाहरण हे सगळ्या ठिकाणी आपापल्या बुद्धीप्रमाणे जाऊन पहा. रोज 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 आंब्याचा रस, रोज आंब्याचा रस. किती वर्ष एक चांगले साधक, मी तरुण असताना आणि ते वयाचे त्यांचे 80 वर्षाचे होते, आणि मी नुकताच सर्व्हिसला जाऊ तेव्हा मला भेटले आपले विष्णुपुरीकर नारायणराव अण्णा आपले. ते म्हणाले, मुकुंद हा विचार करा, म्हणाले किती दिवस अखंड भागवत वाचायचे, अखंड, एक झालं की दुसरं बाहेर, दुसरं. ते म्हणाले, मानवाने हा केव्हा तरी विचार करावा की किती दिवस त्याच भाज्या, त्याच चटण्या, त्याच पुरणाच्या पोळ्या. हा विषय थोडासा पुढे घ्या म्हणाले, मी शब्दात सांगतो फक्त याच्या पोटा, या वासने तेच 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 किती दिवस. पशु पक्ष्यांपेक्षाही जास्त, किंबहुना त्यांना तरी मर्यादा आहे. देहाच्या, खाण्याच्या, वेळेच्या, ऋतुमान परिस्थितीच्या मर्यादा पशु पाळतात, मनुष्य पाळत नाही. म्हणाले, इतकी देहातून कितीही वेळेला सुख भोगलं तर मनाची तृप्ती होत नाही, ती शक्यच नाही म्हणाले, होणारच नाही, इतकं स्पष्ट नाथ सांगता. आणि मग म्हणाले की जोपर्यंत भगवंताच्या ठिकाणी तुमची वासना, प्रेम तुम्हाला निर्माण होणार नाही, तोपर्यंत मनाला तृप्तता, शांतता येणार नाही. नाथांसारखा एवढा ब्रह्मज्ञानी पुरुष, त्याच्या काळामध्ये तमाशांचे फड आहेत, समाजाची परिस्थिती अत्यंत बिकट आणि घाणेरडी झालेली आहे. अशा काळात परमात्मा नाथांच्या रूपाने आला आणि माणसाचं सगळं अंतरंग तपासून, कारण ते गृहस्थाश्रमी, आणि त्याच्यातून ते सांगतात. बरं, हे नाथच सांगत नाही तर सकल संत, पण आता नाथांचा विषय आहे, नाथांचं जीवनचरित्र आपल्याला माहितीये. ते म्हणाले की तोपर्यंत मन तृप्त, अगदी जवळ राहणारा, फार सुंदर झाली, अगदी जवळ, तुमच्या माझ्या अगदी जवळ जर कोणी असेल तर हृदयस्थ परमात्मा, तो आत्माराम. तर ते म्हणाले, हा राम खरा पुरुषोत्तम असून अखंड रमविणारा आणि स्वानंद देणारा आहे. पिंगला सांगते, माझ्या हृदयातच तो होता, अखंड आनंद देणारा होता, पण स्वानंद भोगू लागले की तो वाढतच जातो भगवंताचा, भगवंताच्या साधनेने तो वाढत जातो. भगवंताने दिलेल्या आत्मसुखाला कधी क्षय नाही. आपल्या सगळ्यांचा अनुभव, कमी जास्त प्रमाण सगळ्यांना, ज्या दिवशी खरोखर छान नाम होतं, थोडं अजून एक 10 मिनिटं अजून नामाला बसावं असं वाटतं, बा थोडंच झालं, थोडं बसूया तास. आणि हळूहळू जसं नाम वाढतं तेव्हा कळतं की काय स्वानंद आहे त्याच्यात. मी, माझे महाराज, त्यांचे चरणकमल, नाम. महाराज पहिल्यांदा ह्या सगळ्या प्रपंचाच्या चिंता घेऊन टाका, घेतल्या,
चला महाराज म्हणले घेतल्या, आता पहा तिथं. आता मी नाम, मी तुम्ही नाम, मी तुम्ही नाम, शेवटी तुम्ही मी नाम म्हणजे नाम म्हणजे ही अखंड अवस्था येते. आणि मग त्या स्वानंदाचा जो मजा आहे ना सज्जन, तो एवढ्याच शब्दात सांगता येतो, याच्या पुढे जाऊन सांगताच येत, कारण ती अनुभूतीची गोष्ट आहे. ही अनुभूती ज्याने त्याने आपली घ्यायची. भगवंतांनी दिलेल्या आत्मसुखाला कधीच क्षय होत नाही, त्याचा वाढतच जातो. आणि म्हणून त्याला विसरणं, जो विसरला त्याच्या पदरात दुःख पडलंच. भगवंताचं स्मरण म्हणजे काय, तर पहिल्यांदा ते म्हणाले आनंदाचे व्यक्त स्वरूप त्यांनी सांगितले हास्य, मी खळखळून हसणं हे भगवंताचं व्यक्त स्वरूप. अखंड आनंद राहणं हे भगवंत तिथे आहे त्याचं द्योतक आहे. आणि मानवी जीवनात हास्य हे भगवंताचं व्यक्त स्वरूप आहे. पण त्याला पुन्हा त्यांनी सांगितलंय की हे जर नीती धर्माला आचरण असेल तर तिथे जास्त प्रमाणात आहे. पुढे म्हणाले महाराज, म्हणजे पिंगला सांगते की सर्व माणसे द्वैत भयाने भ्यालेली आणि सदोदित काळग्रस्त असतात. इंद्रादी देवांची पण तीच अवस्था असते. ते आपल्याला शाश्वत सुख कसं काय देणार? आपला अंतरात्मा आपला खरा प्रियकर आहे, आपला खरा स्वामी आहे, आपला खरा आप्त आहे. आपले सद्गुरू हेच त्या ठिकाणी जर ठेवलं तर मला असं वाटतं खरा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव याची जाण फक्त सद्गुरूंच्या चरणीच आपल्याला होऊ शकते. आणि ती नित्याच्या अभ्यासाने होऊ शकते. ते म्हणाले की सर्व सोडून परमानंदाने त्या भगवंताला मिठी मारावी आणि मग सर्व काळी सर्व देशी सर्वस्वाने त्याला पोटभर भोगावा. हा शब्द नाथ महाराज त्या भगवंताला, त्या भगवंताच्या सुखाला भोगावं. कारण ते जगातलं सर्वोच्च सुख होय की जिथे कामिक माणूस जाऊन सुद्धा निष्काम होतो. आणि खरं सुख निष्कामतेनं होते. इतक्या गोपींच्या बाबतीतलं जे सगळं दिलं जातं त्याच्यामध्ये भगवंत त्या सगळ्यांच्या अंतःकरणात प्रत्येकीच्या कसा असेल तिचा तिचा भाव, तिचा तिची श्रद्धा, तिचं नितांत प्रेम, तिचं अखंड अनुसंधान भगवंताचं होतं. म्हणून त्या गोपींमध्ये तो भगवंत प्रत्येकीसाठी वेगळा झाला. नवे नवे तो चराचरात व्यापलेला आहे. पुढे म्हणाले, पिंगला पुढे म्हणते की या जन्मी माझ्या हातून फार वाईट कर्म झाले, हे खरं. पश्चाताप आहे, खरा पश्चाताप. पण म्हणाली काहीतरी जबर पूर्व पुण्य, पिंगला सांग काहीतरी जबर पुण्यपायी होती, पुण्याई होती, पूर्व पुण्याई, म्हणून ती उदयाला आली माझी पुण्याई. आणि माझी पुण्याई उदयाला येऊन काय झालं म्हणाले तर पुरुषोत्तम अंतरात्मा आत्माराम पुरुषोत्तम माझ्यावर संतुष्ट झाला, त्याची कृपा माझ्यावर झाली आणि माझ्या मनामध्ये खरं वैराग्य निर्माण झालं. हे पिंगलेचे वाक्य. वैराग्ययुक्त विचाराने आपलं दुर्वासनेच सगळं दुःख लयाला जात. सूत्र वैराग्य आणि परमानंद प्राप्त झाला. म्हणाली दुःख अंगावर आल्यावर ज्यांना वैराग्य उत्पन्न होत नाही, कालचा जो विषय अंजली मॅडमनी सांगितला ना त्याचं सूत्र ती म्हणते की दुःख अंगावर किंवा जीवनात आल्यावरही ज्यांना वैराग्य उत्पन्न होत नाही खरोखर अभागी आहे. आपलं इतकं तात्पुरतं आहे सगळं, सगळंच तात्पुरतं. त्याच्या म्हणाले ते मध्यमच आहे, आपलं मध्यमही नाही. म्हणजे ते म्हणायचं म्हणून मध्यम म्हणायचं, का एकदम तुम्ही फार गरीब आहे असं म्हणायचं नाही, बरं आहे. ते म्हणतात की खरे अभागी होय, वैराग्य उत्पन्न होत नाही. केवढी भगवंताची कृपा की दुःखाद्वारे, पिंगला म्हणते की त्याची केवढी कृपा की दुःखाद्वारे त्याने मला आत्मसुख जोडून दिलं. पण पुन्हा सांगतो सूत्र, मनापासून पश्चाताप. म्हणजे या सगळ्या अध्यायामध्ये आपल्याला असा पश्चाताप होण्यासाठी
पिंगले इतकंच पाप करण्याची गरज नाही. पण बोस कशी असावी नाही का, हे किती छान. पिंगला आख्यानातनं घ्यायचं की खरा पश्चाताप. दुसरं, आतापर्यंत जे करायला पाहिजे ते केलं नाही, जे नको करायला ते केलं. मग ते काही गोष्ट असू द्या, मन दुखवणं असेल, कोणाला पटकन बोलणं, इतक्या पटकन आपण लोकांना बोलतो आणि इतक्या लवकर एखाद्या वासनेच्या अधीन होऊन जातो. तिथे विवेक, तिथे संयम नसणं म्हणजे त्या वासनेबरोबर व्हायचं. माफ करा. म्हणाले की अशा भगवंताने माझ्यावर कृपा केली. दुःख मला जे झालं, आज ग्राहक मिळाला नाही, पैसे मिळाले नाही, देहसुख मिळालं नाही, याचं दुःख जे मला झालं, या दुःखातून जे मला प्राप्त झालं त्या पुरुषोत्तमाच्या, त्या आत्मारामाच्या कृपेने, ते म्हणजे वैराग्याची प्राप्ती. आणि दुसरं म्हणाले की अंगावर दुःख आदळलं की देहबुद्धीच्या माणसाला क्रोध येतो. बघा, आपल्या मनासारखं नाही, पहिल्यांदा राग येतो. क्रोधाची निष्पत्तीच कशामुळे होती माहिती का? कामामुळे. काम या शब्दाचा अर्थ कामना. आपल्या लेकरांनी फर्स्ट टर्मच्या परीक्षेमध्ये कमीत कमी 80% मार्क मिळावे अशी कामना आईची होती. पोट्ट्याने 50% घेतली. तुमची कामना पूर्ण नाही झाली म्हणून क्रोध निर्माण. क्रोधाचं सूत्र कामाचे. मग यथोचित फुलाचार घरी होतो, तो भाग काही सांगायचा काम नाही. पण म्हणाले आपल्या मनाच्या विरुद्ध झाले की क्रोध येतो. का? ते तसं व्हायला पाहिजे. आग्रह नसावा, पण असतो, होतो, मला ते म्हणायचं. तर ती म्हणते की अशा प्रसंगी विवेक आंधळा होतो आणि ते अभागी असतात. क्रोध निर्माण होणं, विवेक नसणं अभागीपणाचं लक्षण आहे. पण दुःख आलं असताना ज्याचा विवेक सतेज राहतो. काय सूत्र सांगितलं? दुःख आलं असताना ज्याचा विवेक सतेज राहतो, त्याचा मोह वितळून जातो, त्याला खरा स्वानंद मिळतो. एक गोष्ट फक्त सांगतो आणि थांबतो की विवेकयुक्त, काय सुंदर शब्द, विवेकयुक्त वैराग्य. नाथ महाराज म्हणाले हेच माणसाचं परम विधान आहे. एक पश्चातापाच्या बाबतीत लक्षात ठेवा. या सगळ्याच्या रोज मला असं वाटतं रोजच्या आपल्या या चिंतनातून एक एक गोष्ट तुम्हाला जी आवडेल, एक एक सूत्र प्रत्येकाने लक्षात ठेवावं, लिहून ठेवावं घरी, किंवा आपण आपल्या पुरतं लिहून ठेवलं म्हणजे लक्षात राहते की या दिवशीचं हे सूत्र मला लक्षात आलं, मला याच्यावर अभ्यास करायचा. तसं एक तर खरा मनापासून पश्चाताप होणं, आणि सगळ्यात मोठा पश्चाताप की आजपर्यंत साधन केलं नाही, एवढाच पश्चाताप. नंबर 2, ते म्हणाले की विवेकयुक्त वैराग्य जर असेल म्हणजे आपल्याला पूर्णपणे विचारांती कळलेलं, सद्विचारांती कळलेलं जे वैराग्य असतं, हे माणसाचं परमविधान. आपल्याला ते प्राप्त करायचं आहे. आणि नाथ महाराज म्हणाले की ज्याच्या योगाने पूर्ण समाधान, आपल्या आयुष्याचं ध्येय असते की ज्याच्या योगाने पूर्ण समाधान मिळून मग तो धन्य होतो, त्याच्यासाठी मात्र विवेक आणि वैराग्याचं सूत्र नाथ महाराजांनी आपल्याला आज सांगितलेलं आहे. झालेली सेवा नाथांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी आपण अर्पण करूया. आणि आपला नित्याचा प्रार्थनेचा अभंग जो आपल्याला निरतिशय आनंद, नवे नवे दुःखापासून निवृत्ती करणार आहे कोणत्याही प्रसंगात. श्रीराम. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे, आवडीने भावे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणतसे, जाणतसे,
आवडीने भावे सकल जीवांचा करीतो सांभाळ सकल करीतो सांभाळ तुझ मोकलीला ऐसे नाही ऐसे नाही आवडीने भावे जैसी स्थिती आहे तैशा परी राहे जैसी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक पाहे संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे नाश आहे आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे सर्व आहे आवडीने भावे आवडीने भावे आवडीने भावे सद्गुरुनाथ महाराज